सागर, काय अपडेट? निश्चितपणे आपण पाहतो की खरं तर ही सुनावणी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मोक्काच्या विशेष कोर्टामध्ये यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे आणि ही पोलीस कोठडी का मिळावी यासाठीचाच हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी सरकारी वकील असतील, तपास अधिकारी जे आहेत या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहिलं की यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे साधारणपणे 9 बाबी ज्या आहेत त्या कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घुले, चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी, ज्या दिवशी अपहरण करून हत्या झाली संतोष देशमुख यांची, त्या दिवशी या तिघांमध्ये संवाद जो आहे तो झालेला आहे आणि ही एक सर्वात महत्त्वाची बाब आहे। त्याचबरोबरीनं या संपूर्ण घटनाक्रमामध्ये मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आलेली आहे या आरोपींवरती, खरं तर सुरुवातीला 8 आरोपींवरती मकोका लावण्यात आला, त्यानंतर वाल्मिक कराडवर देखील मकोका जो आहे तो लावण्यात आलेला आहे। याबाबतची माहिती काल केस कोर्टामध्ये देण्यात आलेली होती। त्यानंतर आज बीड न्यायालयामध्ये खरं तर मोक्काच्या विशेष कोर्टामध्ये जे आहे ती संपूर्ण सुनावणी सुरू आहे आणि या ठिकाणी हे सर्व युक्तिवाद जे आहे ते होताना पाहायला मिळतात। आता खरं तर आरोपीचे वकील हे देखील आता इथं बोलायला उभे राहिलेले आहेत। सिद्धेश्वर ठोंबरे हे बोलता आहेत आरोपीने कुठल्याही वाल्मिक कराडचे नाव घेतले गेलेले नाही आहे, कारण जे कुठले आरोपी अटकेमध्ये आहेत त्यातल्या एकाही आरोपीने जे आहेत त्या ठिकाणी वाल्मिक कराडाचं नाव या गुन्ह्यामध्ये घेतलेलं नाही आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे आहेत ते आता कोर्टामध्ये युक्तिवाद करता आहेत, प्रतिवाद करता आहेत। यामध्ये कुठलाही ठोस पुरावा जो आहे तो वाल्मिक कराडच्या एकंदरीत या गुन्ह्यामध्ये दिसत नाही आहे असा देखील दावा जो आहे तो वाल्मिक कराडच्या वकिलांकडून केला जातोय। सिद्धेश्वर ठोंबरे हे देखील आज पुन्हा एकदा या ठिकाणी युक्तिवाद करता आहेत। त्यामुळे एकंदरीतच यामध्ये कुठल्याही पद्धतीचा युक्तिवाद, कुठल्याही पद्धतीचा गुन्हा जो आहे किंवा गुन्ह्यामध्ये सहभाग जो आहे तो वाल्मिक कराडचा या संपूर्ण प्रकरणामध्ये नाही आहे असा दावा जो आहे तो कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। कराड विरोधामध्ये कुठलाही ठोस पुरावा नाही, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलंय। वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे। कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलंय। कराड विरोधामध्ये कुठलाही ठोस पुरावा नाही असं कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे। कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। तर बीड कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे आणि कराडचे वकील सध्या युक्तिवाद करतात। वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचं कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे। वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का, केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। खासदार बजरंग सोनवणे यांनी या संदर्भात हरकत घेतली होती। वाल्मिक कराडसाठी हा मोठा धक्का आहे। कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद सध्या सुरू आहे।